आता बातमी येते वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भातली। गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर काल वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं, खालच्या भाषेमध्ये टीका केली होती। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचे कान टोचलेले आहेत आणि अशा वक्तव्याच्या पाठीशी आपण नाही असं मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केलंय। त्यानंतर गोपीचंद पडळकर काहीसे नरमाईच्या भूमिकेत पाहायला मिळाले। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांविरोधात पडळकरांनी काल खालच्या शब्दात टीका केलेली। त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि पडळकरांनी गलिच्छ टीका केल्याचं सांगत नाराजीही व्यक्त केलेली। यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना फोन करून समज दिली। अशा प्रकारची वक्तव्य टाळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। त्यामुळे हेकेखोरीची भाषा करणारे पडळकर काहीसे नरमल्याचं पाहायला मिळालं। मात्र केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल आता पडळकर माफी मागणार का, हाच खरा प्रश्न आहे। तर पडळकरांनी त्याच्यासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची, तुझ्यासारखीची अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एआयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला, तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का? हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा, मग मी या विषयावरती नंतर बोलतो। उद्या आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे। चला हो द्या। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन। दरम्यान या सगळ्या संदर्भात आपण काहीही बोलणार नसल्याचं आता जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। कार्यकर्ते संतप्त व्हायचे, दुसरं काही नाही। तुम्हीच बोललं पाहिजे। मी काहीच बोलणार नाही। कार्यकर्ते संतप्त व्हायचे, दुसरं काही नाही। तुम्हीच बोललं पाहिजे। मी काहीच बोलणार नाही। तर याच संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि त्याचसोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे काय म्हणतात बघूया। गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही। कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे। मला वाटतं हा प्रश्न किंवा हे स्टेटमेंटवर काय म्हणणं आहे हे मला विचारायच्या ऐवजी मी हे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, कारण का माननीय मुख्यमंत्र्यांनी तो सुसंस्कृतपणा दाखवलाय। त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते। आणि त्यांच्या टीममधल्या लोकांनी कसं वागायचं आता त्याची अकाउंटेबिलिटी माननीय मुख्यमंत्र्यांनाच याचं उत्तर असेल। पण हे जे काय झालं हे दुर्दैवी झालं। दरम्यान सगळ्यांनीच बोलताना तारतम्य ठेवायला हवं असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय, पाहूया। कुणीही कमरेखालचे वार करू नयेत। सगळ्यांना बोलता येतं, सगळ्यांना आरेला कार्य म्हणता येतं, सगळ्यांना प्रत्येक बाबतीमध्ये उत्तर देता येतं। त्याच्यावर सगळ्यांनी तारतम्य करूनच वागलं पाहिजे, बोललं पाहिजे।